ऑब्जेक्ट टाईप किंवा त्या गोष्टीला जेसॉन बोललं जातं. आणि त्या मध्ये काय काय ते ह्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या होत्या आणि त्यांचं एक सिंपल एक्झाम्पल बघितलं होतं की ऑब्जेक्टमध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर केल्या जातात. आपल्याला पुढचा जो टॉपिक बघायचा आहे तो बघायचा आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर आपण याला डायनॅमिकली हँडल करूया. म्हणजे हे जो स्ट्रक्चर आहे, हे जे स्ट्रक्चर बनवलं आपण, एवढ्या स्ट्रक्चरला बोललं जातं टेम्पलेट. आणि टेम्पलेट म्हणजे क्लास एक टेम्पलेट आहे. मग आता ही टेम्पलेट आहे आणि क्लास सारखं वर्क करणार आहे. काल पण सांगितलं, सॉरी परवा पण सांगितलं. ऍक्च्युअली तो क्लास नाहीये, बट तो क्लास सारखं वर्क करणार आहे. एक टेम्पलेट आहे, त्याला आपण डायनॅमिकली हँडल करू शकतो. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू स्टोअर केलाय. या ठिकाणी व्हॅल्यू काय केली आपण स्टोअर केलंय. त्यामुळे आता हे रियुजेबल नाहीये. आपण यामध्ये व्हॅल्यू स्टोअर न करता जर त्या ऑब्जेक्टच्या बाहेरून व्हॅल्यू पास केल्या तर ते रियुजेबल होणार आहे. ते रियुजेबल कसं होणार आहे आपण डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये बघूया. यामध्ये आपण काय घेतलंय बघा, नेम एमटी ठेवलंय, प्राइस एमटी, स्टॉक फॉल्स, डिफॉल्ट फॉल्स असेल, तुम्हाला ट्रू ठेवायचं ट्रू ठेवू शकता. क्वांटिटी सिटी कोणत्याच त्या ठिकाणी मेन्शन केले नाही, बट सिटीला आपण ॲरे डिफाईन केला. म्हणजे सिटीज मध्ये मला पाहिजे 1 2 3 4 जेवढ्या सिटी डिफाईन करू शकतो. त्या ठिकाणी अजून एक घेऊ आपण, प्रत्येक प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टला रेटिंग असते, जर तुम्ही बघितलं असेल तर. मग त्याला रेटिंग देऊया. मग रेटिंग काय असेल, मग रेटिंगसाठी पण एक ऑब्जेक्ट घेऊया, त्या रेटिंगचा ॲरे बनवूया. मग त्यामध्ये रेट इनिशियल 0 ठेवूया. त्यानंतर त्या रेटिंगचा काउंट ठेवूया. रेट म्हणजे फॉर एक्झाम्पल की 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार असं काहीतरी रेटिंग आहे त्या प्रोडक्टला. त्यानंतर काउंट, त्या प्रोडक्टला किती जणांनी रेटिंग केली हे आपल्याला बघायचंय. त्यासाठी आपण या ठिकाणी ठेवूया काउंट. आणि काउंट पण 0 ठेवूया, चालेल. या ठिकाणी कोमा. एवढं घेतलंय. त्यानंतर आपण या ठिकाणी इनिशियल व्हॅल्यू काय करायच्या, इनिशियलाइज करायच्या आहे. आता या ठिकाणी आपण इनिशियल व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे इनिशियली. मग आता या ठिकाणी व्हॅल्यू इनिशियलाइज करताना व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीज मध्ये व्हॅल्यू काय करायच्या, इनिशियलाइज करायच्या. कोणत्या, या नेम असेल, त्यानंतर प्राइस असेल, स्टॉक असेल, क्वांटिटी असेल, या प्रत्येक ठिकाणी. मग या ठिकाणी आपण एक अगोदर हेडिंग देऊया. हेडिंग देऊया काहीतरी. हेडिंग पण डॉक्युमेंट मध्ये देऊया, म्हणजे प्रिंट झाली पाहिजे. डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये हेडिंग देऊया कार डिटेल्स. हेडिंग बघूया कशी दिसते. कार डिटेल्स थोडंसं नॉर्मल दिसतं, आपण त्याला त्यामध्ये घेऊया. हेडिंग सारखं वाटलं पाहिजे, म्हणजे हेडिंग मध्ये देऊया त्याला. या ठिकाणी यूज करूया H3 किंवा H2. आता यामध्ये कार डिटेल्स, मग कारची डिटेल्स आपण या ठिकाणी बघायचंय. मग कारची डिटेल्स आपल्याला फिलअप करायची. काय काय, कारचं नेम काय असेल, कारची प्राइस काय असेल, कारचा स्टॉक अवेलेबल आहे की नाही, क्वांटिटी किती आहे, कोणत्या सिटीमध्ये मधून शिफ्ट झाली आहे, त्यानंतर त्या कारची रेटिंग काय, त्या रेटिंगचा काउंट किती आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचंय. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करूया, तो ऑब्जेक्टला व्हॅल्यू पास करूया. आणि ऑब्जेक्ट मधील कोणत्याही प्रॉपर्टीजला, आता या ठिकाणी बघा ऑब्जेक्ट मध्ये काय काय आपण कालच्या याच्यामध्ये बघितलं होतं. या ठिकाणी बघितलं की अँड व्हॅल्यूज. ऑब्जेक्ट मधील कोणत्याही कीला जर व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची असेल, मग जर तुम्हाला ऑब्जेक्ट मधून व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची किंवा ऑब्जेक्ट मध्येच ऍक्सेस करायची, तर त्या ठिकाणी काय यूज करायचा आहे, दिस हा कीवर्ड यूज करायचा आहे. जर ऑब्जेक्टच्या बाहेर यूज करायचं असेल किंवा ऍक्सेस करायचं असेल, तर त्या ठिकाणी काय यूज करायचं, डायरेक्ट ऑब्जेक्टचं नेम. मग ऑब्जेक्टचं नेम काय, आपल्या प्रोडक्ट्स डॉट. आता डॉट हा इनव्होकिंग ऑपरेटर आहे किंवा ऍक्सेसिंग बोलू शकता त्याला. तो काय करणार आहे, ऍक्सेस करण्याचं काम करणार आहे. जसं बघा आता या ठिकाणी आपण डॉक्युमेंट डॉट राईट असं राईट केलंय. डॉक्युमेंट डॉट नंतर राईट.
आपण हे बघितलं होतं विंडोज डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट. पुढे बघितलं होतं ज्यावेळेस डोम मॉड्यूल बघितलं होतं, त्याची एक डायग्राम बघितली होती. डायग्राम नसेल लक्षात तर एकदा परत दाखवून देतो. बॅच, वेब फोटो, जावास्क्रिप्ट या ठिकाणी. या ठिकाणी बघा विंडोज, त्यानंतर डॉक्युमेंट डॉट इमेज असं व्हॅल्यू आपण काय करायचो किंवा इमेज सेट करायचो, जर इमेज मला सेट करायची असेल तर. आता या ठिकाणी बघा बाकीच्या पण व्हॅल्यूज आहेत, लिंक्स आहे, लेयर्स आहे, फॉर्म्स आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या या ठिकाणी. जसं आपण ऍक्सेस करतो, आता हा विंडोज एक टेम्पलेट आहे, त्याला आपण डोम एलिमेंट बोलतो किंवा डोम मॉड्यूल बोलतो. मग आता या ठिकाणी जसं व्हॅल्यू ऍक्सेस केलं तर डॉट या ऑपरेटरने. या ठिकाणी पण सेम इमेज आहे बघा, थोडीशी झूम करतो, झूम केल्यावर थोडीशी क्लिअर नाही दिसत ती. मग जसं या ठिकाणी आपण त्यावेळेस बघितलं होतं सेम या ठिकाणी पण तेच आहे. पुढे या ठिकाणी पण मग आता प्रोडक्ट्स डॉट, प्रोडक्ट्स काय घेतलं कारण की आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या बाहेर व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, आणि प्रोडक्ट वर क्लिक केल्यानंतर मी काय काय ऍक्सेस करू शकतो त्या ठिकाणी दिसतंय बघा. काय काय ऍक्सेस करू शकतो मी? नेम, प्राइस, स्टॉक, क्वांटिटी, सिटीज, रेटिंग, त्यामध्ये रेट, काउंट. मग आता बघा या ठिकाणी आल्यानंतर नेम कसं आहे बघा स्ट्रिंग मध्ये, प्राइस नंबर मध्ये, स्टॉक बुलियन मध्ये, क्वांटिटी नंबर मध्ये, सिटीज नेव्हर, कारण की अजून कोणताही आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं नाही सिटी मध्ये. त्यानंतर रेटिंग बघा, रेट काउंट म्हणजे रेट कशामध्ये? नंबर मध्ये, काउंट हा नंबर मध्ये आहे, टोटल हे नंबर मध्ये आहे, प्रिंट हे व्हाईट आहे. रिटर्न टाइप काय? प्रिंट मेथडचा व्हाईट, कारण की आपण काही रिटर्न नाही करणार, त्या ठिकाणीच प्रिंट करणार आहोत. आता या ठिकाणी बघा, आता जो टोटल आहे या ठिकाणी परत क्लिक करतो, टोटल मध्ये बघा काय रिटर्न काय होणार आहे? नंबर रिटर्न होणार आहे. का? कारण याचा येणार जे काय आन्सर आहे ते नंबर फॉर्मॅट मध्ये येणार आहे. आणि ह्याच्या सगळ्या काय प्रॉपर्टीज आहे, प्राइस असेल, क्वांटिटी असेल, स्टॉक असेल, सिटीज असेल. मग आता सिटीज मध्ये आपण काहीच मेन्शन केलं नाही, त्यामुळे तिथे नेव्हर असं सांगितलं. मग आता या ठिकाणी मला ऍक्सेस करायचं, एक एक व्हॅल्यू ऍक्सेस करायची किंवा एक एक प्रॉपर्टी किंवा एक की ऍक्सेस करायची आणि त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची. मग सगळ्यात फर्स्ट की आपण ऍक्सेस करूया कारचं नेम, काहीतरी एक कारचं नेम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करूया. मग कार डॉट नेम इक्वल टू स्ट्रिंग मध्ये पास करूया फॉर BMW M5. हे कारचं नेम आपण या ठिकाणी काय केलंय, आपण त्या कीला प्रोव्हाइड केलंय. त्यानंतर परत प्रोडक्ट्स डॉट त्या कारची प्राइस इक्वल टू कारची जी कार आहे त्याची प्राइस. आपण या ठिकाणी कुठं डेट टाइप मेन्शन केलाय का? नाही, पण या ठिकाणी व्हॅल्यू काय केली आपण डिफाईन केली, त्याने ते सांगतंय की बाबा या ठिकाणी नंबर आहे, या ठिकाणी बुलियन आहे, या ठिकाणी स्ट्रिंग आहे, हे सांगण्याचं काम ते करते. मग या ठिकाणी व्हॅल्यू प्रोव्हाइड करूया फॉर एक्झाम्पल 2.1 CR डिफाईन करूया. 2.1 CR 0.45 कारची प्राइस. त्यानंतर कारची प्राइस झाली, त्यानंतर त्या कार किती अवेलेबल आहे किंवा किती क्वांटिटी आहे ते सांगायचंय. मग परत प्रोडक्ट्स डॉट क्वांटिटी इक्वल टू कन्सिडर करा 2 असं राईट करूया, म्हणजे 2 क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर त्या कारचा स्टॉक अवेलेबल आहे की नाही हे पण सांगायचंय. मग परत प्रोडक्ट्स डॉट स्टॉक इक्वल टू वरती काय सांगितलं होतं? फॉल्स, म्हणजे अवेलेबल नाही. या ठिकाणी सांगू आता बाबा अवेलेबल आहे. त्यानंतर स्टॉक झालं, त्याला रेटिंग पण द्यायची. मग या ठिकाणी प्रोडक्ट्स डॉट, आता या ठिकाणी मला रेटिंग द्यायची, मी डायरेक्ट रेटिंग देऊ शकत नाही किंवा ते रेट देऊ शकत नाही. या ठिकाणी बघा, या ठिकाणी रेट असं नेम आलंय, बट बघा ते वेगळ्या ऑप्शन मध्ये आलंय. या ठिकाणी प्रॉपर्टीज आल्या, मला प्रॉपर्टीज ऍक्सेस करायच्या आहे, बट मी डायरेक्ट रेट ही प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकत नाही. काय ऍक्सेस करू शकत नाही? बघा रेटिंग आहे, रेटिंगचा पण परत एरे बनवलाय, त्यामध्ये रेट अँड काउंट या 2 व्हॅल्यू आहे. आता रेटिंग ऍक्सेस करायची म्हणजे काय करायचंय? ऑब्जेक्ट डॉट रेटिंग, आणि रेटिंगचा पण परत एरे आहे, मग त्या ठिकाणी परत डॉट वापरायचा आहे, म्हणजे इन्व्होकिंग ऑपरेटर. मग त्या ठिकाणी प्रोडक्ट्स डॉट रेटिंग, रेटिंग झाल्यानंतर मी ज्यावेळी डॉट देणार त्या ठिकाणी 2च व्हॅल्यू होते, कोणता? काउंट अँड रेट. मग आता मला त्या ठिकाणी काय सांगायचंय की बाबा रेटिंग द्यायची त्याला, मग रेटिंग देऊ रेट इक्वल टू 5. 5चा मिनिंग काय? 5 स्टार. त्यानंतर पुढे प्रोडक्ट्स डॉट, आता मला काउंट सांगायचे की बाबा किती लोकांनी त्याला रेटिंग दिली आहे. मग परत रेटिंग डॉट
काउंट. मग काउंट मध्ये या ठिकाणी सांगू शकतो की 500 पीपल्सने त्यांना काय दिले आहे, रेटिंग दिले आहे. त्यानंतर ती गाडी कोणत्या कोणत्या सिटीमध्ये अवेलेबल आहे हे पण सांगायचंय. मग या ठिकाणी प्रोडक्ट्स डॉट, मग आता प्रोडक्ट डॉट सिटीसाठी काय घेतलं आपण, डायरेक्ट सिटीज घेतलंय, सिटीज. मग या ठिकाणी आपण सिटीज प्रोव्हाइड करू शकतो आणि सिटीजसाठी काय दिलं त्यांनी, नेवर. म्हणजे आपण त्या ठिकाणी स्ट्रिंग मध्ये किंवा एखादी व्हॅल्यू, एखादा नंबर काही पण प्रोव्हाइड करू शकतो. या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करूया पुणे, त्यानंतर मुंबई. पाहिजे त्या तेवढे तुम्ही नेम त्या ठिकाणी डिफाईन करू शकतात. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचंय. फक्त एवढं ठेवलं आणि त्याला जर रन केलं तर काही आउटपुट येणार नाहीये, कारण की आपण प्रिंट मेथडला कॉल केलेला अजून नाहीये. आणि प्रिंट मेथडला जरी आपण कॉल केला तरी याचा सगळ्याचा आउटपुट येणार नाही, कारण की प्रिंट मेथड मध्ये आपण काल फक्त हाफ व्हॅल्यू राईट केल्या होत्या. त्यामध्ये कालच्या याच्यामध्ये सिटीज आणि रेटिंग हे नव्हतं, रेट, काउंट, सिटीज हे नव्हतं. मग ते आपण काय करूया, या ठिकाणी ऍड करूया. कशानंतर, टोटल नंतर ते दोन्ही गोष्टी ऍड करून द्या. त्या ठिकाणी टोटल कधी आहे, क्वांटिटी. क्वांटिटी नंतर काय बघा खाली, स्टॉक. स्टॉक पण आहे का इथे, स्टॉक पण अगोदरच दिलाय. पाहिजे तुम्ही त्या सिक्वेन्सने ठेवू शकता. मग ज्या त्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी या ठिकाणी आपण ऍड करूया. मग शिफ्ट टू एक्सप्रेशन मध्ये राईट करूया. कसं ऍक्सेस करणार त्यांना, दिस. आता कुठे ऍक्सेस करायचंय मला, हे ऑब्जेक्ट मध्येच ऍक्सेस करायचं. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचंय, मग दिस डॉट. आता मला त्या सिटीज ऍक्सेस करायच्या आहे की कोणत्या सिटीमध्ये आहे. त्या सिटीज ऍक्सेस करण्यासाठी आता सिटी मला कोमा नंतरची व्हॅल्यू पण ऍक्सेस करायची. मग मी फक्त सिटीज असं देऊन चालणार नाहीये. मग मी असं फक्त राईट केलं दिस डॉट सिटीज, तर ते चालणार नाहीये. पाहिजे आउटपुट येणार नाहीये. का की मला टोटल लाईन रीड झाली पाहिजे. टोटल लाईन रीड करण्यासाठी आपल्याकडे मेथड आहे सिटीज किंवा ॲरेज नेम डॉट टू स्ट्रिंग. या ठिकाणी मेथड आली बघा, टू स्ट्रिंग. मेथड असेल तर त्याला काय येणार, ओपन क्लोज कॉल. एवढं झालंय. त्यानंतर नेक्स्ट सिटी झाल्यानंतर आपल्याला रेटिंग पण बघायची. न्यू लाईनला ठेवूया, मग बी आर रेटिंग इक्वल टू डॉलर आणि एक्सप्रेशन. एक्सप्रेशन मध्ये परत रेटिंग, डायरेक्ट रेटिंग असं राईट करून चालणार नाही. अगोदर काय राईट करायचंय, धिस डॉट. धिस डॉट काय पाहिजे आपल्याला, रेटिंग पाहिजे. धिस डॉट रेटिंग. रेटिंग मध्ये काय द्यायचं आपल्याला, रेटिंग मध्ये दोन व्हॅल्यू आहे. कोणत्या, रेट अँड काउंट. आपल्याला रेट द्यायचा आहे, मग डॉट रेट. ओके, एवढं झालंय. त्यानंतर परत बी आर म्हणजे न्यू लाईनला गेलं पाहिजे दुसरं आउटपुट. त्यानंतर पुढे रेटिंग झाल्यानंतर पुढे काय, आता राहिलं फक्त काउंट राहिला की किती लोकांनी त्याला रेटिंग दिली आहे. मग या ठिकाणी देऊया रेटिंग फ्रॉम इक्वल टू डॉलर एक्सप्रेशन. त्या ठिकाणी राईट करूया धिस डॉट रेटिंग डॉट काउंट. ओके, एवढे देऊन लास्टला आपण इथे राईट करूया पीपल, म्हणजे एवढ्या लोकांनी त्याला काय केलंय, रेटिंग दिली आहे. आणि ते लास्टला बी आर इलेमेंट यूज करूया, म्हणजे न्यू लाईनला जाईल. सॉरी, ते बाहेर गेले. ओके, एवढ्याने पण काय होणार नाहीये, कारण की आपण अजून प्रिंट मेथडला कॉल केलेला नाहीये. कार डिटेल्स एवढं दिसतंय. आता बघा, मी फक्त एक कॉल करतो. काय करतो, एकच कॉल त्या ठिकाणी करूया. या ठिकाणून कॉल कसा करणार, मग आता मेथड कोणती आपली, कोणती कीज ऍक्सेस करायची मला, प्रिंट. आणि हे जे काही कॅल्क्युलेशन आहे, काल पण बघितलं, कॅल्क्युलेशन इनर काय करणार आहे, इनर मध्ये वर्क होणार आहे. कोणते कॅल्क्युलेशन, हे टोटल. ही की आपल्याला ऍक्सेस करण्याची गरज नाही, आपण या ठिकाणून कॉल केलाय टोटलला. या ठिकाणी बघा, टोटलला कॉल गेलाय आणि टोटलला कॉल केल्यानंतर हे काय होणार आहे, कॅल्क्युलेशन होणार, येणार आन्सर रिटर्न केलं जाणार आणि ते या ठिकाणी येणार. आणि या ठिकाणी आल्यानंतर ते प्रिंट होणार आहे. त्यामुळे आपल्याला टोटल या कीला, या प्रॉपर्टीला ऍक्सेस करण्याची गरज नाहीये. आता फक्त आपल्याला कोणाला ऍक्सेस करायचंय, प्रिंट या प्रॉपर्टीला ऍक्सेस करायचंय.
हा, मग बाहेर ऍक्सेस करायचं कुठे, ऑब्जेक्टच्या बाहेर जर मला ऍक्सेस करायचं असेल तर काय यूज करायचंय, प्रोडक्ट्स डॉट प्रिंट. आता बघा, प्राइस काय, प्रॉपर्टी आहे, प्रिंट प्रॉपर्टी आहे, बट काय मेथड पण आहे. ओपन क्लोज कॉल आला म्हणजे काय, मेथड. हा, मग आला नंतर मग ओपन क्लोज कॉल देणं पण गरजेचं आहे आणि सेमीकोलन. आता रन करून बघूया. आता बघा, नेम इक्वल टू BMW M5, प्राइस 2.2 करोड 1 लाख. ओके, त्यानंतर स्टॉक अवेलेबल आहे, क्वांटिटी 2 आहे. हा, जर मग आता कॅल्क्युलेशन कशा कशाचं करतोय बघा आपण या ठिकाणी, टोटल मध्ये कॅल्क्युलेशन कशा कशाचं करतोय, क्वांटिटी अँड प्राइस, जेवढ्या क्वांटिटी आहे इंटू प्राइस. मग आता क्वांटिटी किती आहे या ठिकाणी बघा, क्वांटिटी 2 आहे, प्राइस किती आहे 2.1 CR. हा, मग आता 2.1 CR इंटू 2 किती येणार, 4.2 CR. हा, म्हणजे 4 करोड 2 लाख. ओके, हा, मग आता या ठिकाणी बघा, किंवा 4 करोड 20 लाख, याला जर 2 करोड 10 लाख म्हणलं तर हे असे कॅल्क्युलेशन या ठिकाणी होणार. त्यानंतर शिप टू, कुठून, पुणे अँड मुंबई, या ठिकाणी ऑल लाईन रीड करण्यात आली टू स्ट्रिंगने. त्यानंतर रेटिंग किती आहे, 5 आहे त्या कारला. त्यानंतर रेटिंग फ्रॉम किती, 500 पीपल, 500 लोकांनी त्याला रेटिंग दिली आहे, 5 स्टार, असं त्याचा मिनिंग आहे. आता ही एक टेम्पलेट झाली. ही टेम्पलेट मी मल्टिपल टाइम यूज करू शकतो, क्लास सारखी. आता क्लास एक टेम्पलेट आहे, मग त्यामुळे काल सांगितलं होतं ऑब्जेक्ट हा क्लास सारखा आहे, बट क्लास नाहीये. त्याचं मिनिंग काय, की क्लास सारखा वर्क करतोय, बट तो क्लास नाहीये. क्लास एक टेम्पलेट आहे ना, तुम्ही म्हणता ना की ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट, हा तसं. मग आता या ठिकाणी हा एक क्लास सारखा वर्क करते ही टेम्पलेट, आणि ही टेम्पलेट रियुजेबल आहे. आता रियुजेबल कशी आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे ज्या गोष्टी राईट केल्या याला मी परत कॉपी पेस्ट करतो सेम. हा, आणि या ठिकाणी नेम थोडेसे चेंज करूया. या ठिकाणी घेऊया बाईक डिटेल्स, बाईक मध्ये घेऊया बुलेट, प्राइस घेऊया, हे जास्तच होत आहे थोडस, 2 लाख. त्यानंतर क्वांटिटी या ठिकाणी ठेवूया फॉर एक्झाम्पल 5 अवेलेबल आहे, रेटिंग 5 ठेवूया. शिपची लोकेशन चेंज करूया, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ठेवूया चेन्नई, बेंगलोर. ओके, आता रन करूया. बघा, कार डिटेल्स आल्या या ठिकाणी, जशा कार्स आहे त्यांच्या डिटेल्स, बाईक आहे बाईकची डिटेल्स, नेम बुलेट, प्राइस 2 लाख, स्टॉक अवेलेबल आहे, क्वांटिटी 5, टोटल 10 लाख, 2 लाख इंटू 5 10 लाख. त्यानंतर शिप टू चेन्नई अँड बेंगलोर, रेटिंग 5, रेटिंग फ्रॉम 500 पीपल. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल रेटिंग घेऊया 200 पीपल, या ठिकाणी हे ठेवूया 10, असं काहीतरी ठेवूया म्हणजे थोडंसं नॉर्मल चेंज वाटेल. झालं चेंज. हा, म्हणजे ही जी काय टेम्पलेट आहे, ही टेम्पलेट कशी आहे, रियुजेबल आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळेस यूज करू शकतात, पाहिजे तेवढ्या वेळेस. हा, मग आता मी या ठिकाणी अजून मल्टिपल इन्फॉर्मेशन ऍड करत गेलो. आता या ठिकाणी मला हे परत डिफाईन करण्याची गरज नाही. ह्या ज्या गोष्टी आहे, त्या गोष्टी ही टेम्पलेट ही पण परत परत डिफाईन करण्याची गरज नाही. एकदा मी डिफाईन करून ठेवली, मी याला मल्टिपल टाइम यूज करू शकतो, मला पाहिजे तेवढ्या वेळेस. या ठिकाणी तिला इनिशियल व्हॅल्यू सगळ्या नॉर्मल ठेवलंय. नॉर्मल म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्रिंग आहे त्या ठिकाणी एम्प्टी ठेवलंय, ज्या ठिकाणी नंबर आहे त्या ठिकाणी 0 ठेवलंय, ज्या ठिकाणी बुलियन टाईपच्या व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी फॉल्स ठेवलंय. बाकीचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी प्रिंट फंक्शन मध्ये केले किंवा प्रिंट या की मध्ये केले, आणि नंतर सगळ्यात लास्टला ज्या ज्या ठिकाणी मला पाहिजे त्या ठिकाणी मी त्याला कॉलिंग करेल. म्हणजे काय झालंय, जी काही टेम्पलेट बनली आपण ऑब्जेक्टची किंवा जेसनची, ही रियुजेबल आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जेसनच्या, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जेसनच्या, की त्यामुळे जेसन ही यूज केलं जातं 99% डेटा स्टोरिंग साठी. मग हे एक्झाम्पल अपलोड करून ठेवतो नोट्स मध्ये. त्यानंतर आता जो ऑब्जेक्ट आहे, लेक्चर स्टार्टिंग सांगितलं की आपल्याला नंतर पुढे काय बघायचंय, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा पण ॲरे बनवायचा आहे, की त्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यू काय झाल्या पाहिजे, स्टोअर झाल्या पाहिजे, असं काहीतरी करायचंय.
मग टॉपिकचं नेम देऊया या ठिकाणी. array of object. array of objects. त्यामध्ये एकच लाईन राईट करून घेऊया की array of object कशाला बोललं जातं, ज्यावेळेस मल्टिपल ऑब्जेक्ट एका ठिकाणी येतात त्यावेळेस काय म्हणतो, array of object. या ठिकाणी राईट करूया, इट इज अ collection of objects. It is a collection of objects. त्याचा सिंटॅक्स राईट करून घेऊया. ऑब्जेक्ट कसा आपण ब्रॅकेट मध्ये डिफाइन करतो. आता हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये मी मल्टिपल ॲरे डिफाइन करू शकतो मला पाहिजे तेवढे. हा फर्स्ट ॲरे, अजून पाहिजे तर अजून एक ॲरे या ठिकाणी मी डिफाइन करू शकतो. या गोष्टीला बोललं जातं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. ह्याच गोष्टीला काय बोललं जातं, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. लास्टला सेमिकोलॉन. मग असे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला भेटतील आणि मॅक्झिमम डेटा हा कॉम्प्लेक्स असतो किंवा किचकट असतो किंवा त्या डेटामध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन असते. आणि मल्टिपल इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन सोबत डील करायचं आहे किंवा ती मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्हाला हँडल करायची, त्यावेळेस तुम्हाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट यूजच करावा लागतो. कधी, ज्यावेळेस तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन असेल किंवा खूप सारी इन्फॉर्मेशन असेल त्याच्यासोबत डील करायचंय किंवा काहीतरी फंक्शनॅलिटी वर्क करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ॲरे ऑफ ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट कंपल्सरी यूज करावा लागतो. आता त्या ठिकाणी भरपूर सारे एपीआय आहे, भरपूर सारे. काल आपण एक एपीआयचं नेम बघितलं होतं, नासाचा एपीआय बघितला होता काल. परत दाखवतो. आता हा नासाचा एपीआय आपण काल बघितला होता. स्क्रीन मोठी झाली का थोडी. इथे जाऊन मल्टिपल एपीआय, मल्टिपल तुम्हाला पाहिजे तसे एपीआय तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता. या ठिकाणी हा एपीआय आहे, एपीआय गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्या एपीआय ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते आणि ही इन्फॉर्मेशन ॲरे ऑफ ॲरे किंवा ऑब्जेक्ट ॲरे ऑफ ऑब्जेक्ट या फॉर्म मध्ये स्टोअर केलेलं आहे. तर थोडस स्क्रीन मोठी करतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा एक ॲरे बनवलाय. मग तो ॲरे बनवल्यानंतर त्या ॲरे मध्ये बघा इन्फॉर्मेशन आहे. हा ऑब्जेक्ट, हा एक ॲरे दिसतोय ऑब्जेक्ट मध्ये. हा बघा एवढा ॲरे दिसतोय या ठिकाणी. या ठिकाणी ॲरे आहे. त्यानंतर त्यामध्ये परत एक ऑब्जेक्ट बनवलाय. त्यामध्ये परत या ठिकाणी बघा हा एवढा एक ॲरे बनवलाय. सेकंड ऑब्जेक्ट मध्ये हा एवढा एक ॲरे बनवलाय. त्यानंतर या इथे एक बनवलाय, तो इथे संपलाय. असं जी इन्फॉर्मेशन आहे, शक्यतो इन्फॉर्मेशन ही भरपूर मोठीच असते. थोडी इन्फॉर्मेशन शक्यतो ऑफिशियल वेबसाईटला नसतेच. भरपूर सारी कंटेंट त्या ठिकाणी अपलोड केलेला असतो. यामुळे आपण जेसम फॉर्मॅटमध्ये ठेवतो आणि जेसम फॉर्मॅटमध्ये पण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये ठेवला जातो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. आणि जर तुम्हाला एक टेम्पररी किंवा स्टडी पर्पज जर तुम्हाला एखादा एपीआय यूज करायचा असेल, त्यासाठी भरपूर सारे तुम्हाला एपीआय भेटतील, तुम्हाला भरपूर सारे ऑनलाईनला. फॉर एक्झाम्पल एखादा एपीआय आपण या ठिकाणी सर्च करूया. फेक एपीआय नावाची एक वेबसाईट आहे किंवा फेक स्टोर एपीआय नावाची एक वेबसाईट आहे. तुम्ही फक्त फेक एपीआय असं जरी सर्च केलं, या ठिकाणी बघा फेक एपीआय, मल्टिपल एपीआय तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. मल्टिपल मल्टिपल एपीआय. एपीआय मीन्स माहिती ना, ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस, प्रोग्रामिंग इंटरफेस. मग आता या ठिकाणी बघा मल्टिपल एपीआय भेटत आहे, मल्टिपल. त्यामध्ये पण तुम्हाला जर तुमच्या एखाद्या शॉपिंग रिलेटेड, प्रोडक्ट्स रिलेटेड किंवा एखादं तुम्हाला कार्ड बनवायचंय, टेबल बनवायचं, त्या रिलेटेड एपीआय पाहिजे असतील, त्या रिलेटेड या ठिकाणी फेक एपीआय, प्रोडक्ट स्टोर,
त्यानंतर बाकीच्या मूवीज, युजर्स, डेटा असे भरपूर सारे एपीआय तुम्हाला स्पेसिफिक रिक्वायरमेंटसाठी. मी जर फेक एपीआय प्रोडक्ट असं क्लिक केलं आणि प्रोडक्ट्स यावर क्लिक केलं. आता हा एक वेबसाईट आहे डमी जेसन एपीआय नावाची. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मल्टिपल एपीआय बघायला भेटतात. मल्टिपल. आपण डायरेक्ट वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटला जाऊया. ऑफिशियल म्हणजे ती एक स्टडी पर्पज किंवा डमी जेसन एपीआय. ही वेबसाईट आहे बघा, फ्री फेक रेस्ट एपीआय फॉर प्लेस होल्डर जेसन डेटा. आता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल, भरपूर सारी. आता इथे गेल्यानंतर बघा, स्पेसिफिक रिसोर्सेस आहे. स्पेसिफिक प्रोडक्टसाठी आहे, कार्डसाठी, युजर, पोस्ट, कोड्स, कमेंट्स, त्यानंतर टुडो, इमेज, ऑथ, रेसिपीज, असे भरपूर सारे एपीआय आहे या ठिकाणी, भरपूर सारे. जर मला फक्त इमेज साठी पाहिजे किंवा प्रोडक्टसाठी एपीआय पाहिजे, जर या ठिकाणी मी क्लिक केलं, आता प्रोडक्ट्स या एपीआय वर क्लिक केलं, बघा आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही ऍज इट इज याला यूज करू शकता, ऍज इट इज. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणती इमेज दिसत नाहीये किंवा प्रोडक्टचा काही नेम दिसत नाहीये, काही दिसत नाहीये. बट तुम्ही याला ऍज इट इज यूज करू शकतात, ऍज इट इज. आपण असा नॉर्मल कंटेंट घेऊया एकदा आणि त्यानंतर थोडासा लार्ज अमाऊंट मध्ये कंटेंट घेऊया. म्हणजे थोडासा डेटा किंवा कॉम्प्लिकेटेड पण वाटलं पाहिजे. कॉम्प्लिकेटेड का वाटलं पाहिजे की कॉम्प्लिकेटेड जर डेटा तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला हँडल पण करता आला पाहिजे. आता या ठिकाणी याला थोडंसं झूम करतो. आता या ठिकाणी झूम केल्यानंतर बघा, या ठिकाणी एक ॲरे बनवलाय, एक ऑब्जेक्ट बनवलाय. ऑब्जेक्ट मध्ये परत ॲरे आहे. त्या ॲरे मध्ये बघा परत इथे आयडी 1 आहे. टायटल, जे काही टायटल आहे त्याचं ते या ठिकाणी डिफाईन केलं. काय? एसेन्सेस काहीतरी मास्कारा लास्ट प्रिन्सेस. त्यानंतर त्याची डिस्क्रिप्शन आहे त्या प्रोडक्ट्स रिलेटेड. प्रोडक्ट्स आहे ना, प्रोडक्ट्स रिलेटेड डिस्क्रिप्शन आहे की ती प्रोडक्ट कशाचा आहे. डिस्क्रिप्शन कुठे आहे बघा, इथपासून तर इथपर्यंत त्याची डिस्क्रिप्शन आहे, इथपर्यंत. त्यानंतर त्याची कॅटेगरी आहे, ते कशासाठी यूज केलं तर ब्युटीसाठी. त्याच्यानंतर त्याची प्राइस आहे. त्यानंतर डिस्काउंट पर्सेंटेज आहे, त्याची रेटिंग आहे, त्याचा स्टॉक आहे किती आहे. त्यानंतर टॅक्स आहे. मग टॅक्स मध्ये परत त्याचा एक काय बनवलाय ऑब्जेक्ट. त्यामध्ये बघा ॲरे मध्ये ब्युटी आणि अजून एक दुसरं काहीतरी नेम दिलंय. त्यानंतर पुढे तो ब्रँड कशा रिलेटेड आहे. त्यानंतर स्कू नावाचं काहीतरी इन्फॉर्मेशन असेल त्यांची, त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे त्या ठिकाणी. वेट म्हणजे की आहे, 4 ही त्याची व्हॅल्यू आहे. त्यानंतर त्याचं डायमेन्शन ही की आहे, ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि डायमेन्शन मध्ये बघा, आता परत या ठिकाणी बघा मल्टिपल व्हॅल्यू आल्या. मग विड्थ किती आहे, हाईट किती आहे, डेप्थ किती आहे. आणि त्यानंतर वॉरंटी इन्फॉर्मेशन, 1 वीक वॉरंटी. त्यानंतर शिप इन्फॉर्मेशन, या ठिकाणी बघा शिप्स इन 3-5 बिझनेस. त्यानंतर त्यांचा काहीतरी आयडिया असेल तो. त्यानंतर रिव्ह्यू नेम काय आहे, त्यानंतर रिव्ह्यू ईमेल, इथपर्यंत आलंय. त्यानंतर रेटिंग, परत रेटिंग आली, इथपर्यंत आलंय बघा. मग एक एक इन्फॉर्मेशन इथपर्यंत येते. त्यानंतर त्या वेबसाईट जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची इमेजेस या ठिकाणी आहे. जे काही प्रोडक्ट असेल ते XYZ, एक प्रोडक्ट एवढ्या इन्फॉर्मेशन मध्ये स्टोर आहे, एवढ्या. मग आता त्या प्रोडक्ट मध्ये सगळं भरपूर सारी गोष्ट आली. आपण एखादं प्रोडक्ट घेतलं, आता आपण एक प्रोडक्ट बनवलं या ठिकाणी बघा. काय घेतलं त्यामध्ये फक्त नेम, प्राइस, क्वांटिटी, स्टॉक, रेटिंग किंवा रेट, काउंट, सिटीज. 5 ते 6 मॅक्झिमम 4-5 इन्फॉर्मेशन काहीतरी आपण फिलअप केली. बट या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन किती घेतली. आयडी पासून टायटल, नेम, डिस्क्रिप्शन, ते कशासाठी यूज करायचंय, कुठून आलंय, प्राइस काय, ते ऍक्च्युअल कोणत्या ब्रँड मध्ये येतं, त्या ब्रँडचं नेम, त्यानंतर त्याचं डायमेन्शन, त्याची वॉरंटी, ही भरपूर सारी गोष्टी. त्याचं नेम, ईमेल, त्यानंतर ते कधी शिप होणार आहे, त्याचं रिव्ह्यू काय आहे, हे सगळं, त्याची वेबसाईट, त्याची लिंक, हे सगळ्या गोष्टी यामध्ये दिल्या आहे. एक इमेज किंवा एक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन एवढ्या याच्यामध्ये आहे. एक मिनिट, कर्सर कुठे गेलाय या ठिकाणी. या ठिकाणी बघा, एक याची इन्फॉर्मेशन एवढी आहे. फर्स्ट इमेज एवढी किंवा फर्स्ट प्रोडक्टची इन्फॉर्मेशन एवढी आहे. सेकंड यापासून सुरू होते. थर्ड कुठे समता एक बघूया, एक जस्ट 1 मिनिट, आय विल चेक.
इथपर्यंत. सेकंड इन्फॉर्मेशन इथपासून इथपर्यंत आहे सेकंड प्रोडक्टची. असं तुम्हाला डायरेक्ट इथून इन्फॉर्मेशन तुम्ही ऍक्सेस करू शकता डायरेक्ट. तुम्हाला तिकडे जर नसेल, एखाद्याला आयडिया नसेल की प्रोडक्ट काय घ्यायचं, त्याला किती पार्टमध्ये डिव्हाइड करायचं, तुम्ही इथून पण ऍक्सेस करू शकता. त्यांनी वेबसाईटचं नेमच काय दिले बघा, डमीजेसन एपीआय, आणि या ठिकाणी मल्टिपल एपीआय दिले. आता हे झालं प्रोडक्टसाठी. कार्डसाठी पण आहे. कार्ड्स, त्याची आयडी, बाकीची इन्फॉर्मेशन. फर्स्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन इथपर्यंत आहे. फर्स्ट कार्डची इन्फॉर्मेशन इथपर्यंत आहे. त्यानंतर पुढे बघा पोस्ट आहे, युजर्स आहे, कमेंट्स आहे, इमेजेस आहे. एखादी इमेज आहे त्याची इन्फॉर्मेशन. त्यासाठी यांनी काय दिलं या ठिकाणी, डायरेक्ट इथे कोड दिलाय फेच. हे फेच पण बघायचं आहे आपल्याला. फेच कसं ऍक्च्युली वर्क करतं हे आपल्याला बघायचं आहे. हा ऍडव्हान्सचा पार्ट आहे, बट आपण बघणार आहोत. त्यानंतर ते कसं वर्क करतं, काय करतं, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या इमेजेस हे कसं एक्झिक्यूट करताय. त्यानंतर ऑथ, रिसेप्ट, कोड्स, पोस्ट, युजर्स. या ठिकाणी कन्सिडर करा की आपण एखादी पोस्ट बघूया. पोस्टची आयडी, त्याचं टायटल, त्याची इन्फॉर्मेशन. पोस्ट, एखादी पोस्ट जर तुम्ही कधी सोशल मीडिया यूज करता, त्या ठिकाणी पोस्ट करता, त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही त्या ठिकाणी टॅग, त्यानंतर अजून भरपूर सारी इन्फॉर्मेशन राईट करता, ते टायटल. ते सगळं आपण या ठिकाणी डिफाईन केलं यांनी बघा, इथून इथपर्यंत. अशी या ठिकाणी हे एपीआय तुम्ही फ्रीचे एपीआय यूज करू शकतात तुम्हाला पाहिजे तसं. एक तुम्हाला आपण एक नॉर्मली एक्झाम्पल घेऊया आणि नंतर याच्याकडे परत येऊया. एक फाईल बनवूया. array5.html. doc type html, head, टायटलला देऊया फॉर एक्झाम्पल जेसन. ओके, हेड झालंय. त्यानंतर बॉडी. आता बॉडी सध्या एम्प्टी ठेवूया. इथे स्क्रिप्ट राईट करूया. स्क्रिप्ट लागेल आपल्याला, स्क्रिप्ट. आणि स्क्रिप्ट मध्ये एक प्रोडक्ट घेऊया, व्हेअर प्रोडक्ट्स. व्हेअर काय घेतलंय, प्रोडक्ट्स. ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण काय घ्यायचं आहे, आता आपल्या टॉपिकचं नेमच काय, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा ॲरे बनवायचा आहे परत. त्यामध्ये मल्टिपल ॲरे डिफाईन करायचे. ॲरे मध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट घ्यायचे. मग आता जो ॲरे आहे त्यामध्ये मल्टिपल ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट घेणार, आपण प्रिव्हियस एक्झाम्पल या ठिकाणी राईट केलंय. या ठिकाणी या ऑब्जेक्ट मध्ये बघा या ठिकाणी ॲरे आलाय. तसा जो ॲरे आहे, ॲरे मध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट यूज करायचे. ते कसे करायचे या ठिकाणी बघूया. फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड, थर्ड. पाहिजे तेवढ्या ऑब्जेक्ट त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. सध्या एक्झाम्पल पुरतं आपण 3च ऑब्जेक्ट त्या ठिकाणी डिफाईन करूया. जसं इथे दिसत होतं तसं आपल्याला डिफाईन करायचंय. कुठे गेलंय, इथे. आता हे दिसताना कसं वेगळं वाटतंय. जर तुम्ही एखादी वेबसाईट कधी ओपन केली, म्हणजे तुम्ही वेब डेव्हलपमेंट असाल किंवा प्रोग्रामिंग वर्ड मध्ये फर्स्ट टाइम येण्याच्या अगोदर ज्यावेळेस की तुम्ही असं कुठे बघितलं असेल, त्यावेळेस वाटतं की बाबा एवढी मोठी गोष्ट काय आहे. आणि त्यात तुम्ही कोणतरी सांगणार असेल की बाबा एखाद्याला जर पटवून दाखव असेल की बाबा मला लईच येतंय किंवा आमची फील्ड खूपच अवघड आहे, खूप मीन्स खूप. मग तो दाखवणार असं काहीतरी, बघ आमचा असा कोड राईट केला जातो आणि या कोडमध्ये जर एकाही लाईनचं किंवा एखादं चुकून डॉट पडला, एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये हे जे सगळं दिसतंय ना, या सगळ्यामध्ये चुकून पुढे डॉट पडला तर आमचा प्रोग्राम रन होत नाही. आम्हाला एक एक लाईन, एक एक वर्ड, एक एक स्पेस एकदम बारीक बघावा लागतो. मग कोणीतरी सांगणार असतं किंवा जे ऐकणार असतो त्याला वाटतं आपण ज्याला भेटलोय तो किती महान आहे, असं डेव्हलप करतोय, किती त्रास आहे त्याला, त्यांच्या फील्डमध्ये किती अवघड आहे. पण हे लहान मुलं पण करतील चांगलं शिकवलं तर.
आपण कसं एखाद्याला एडिट काढायचं असेल तो कसा काढू शकतो. मग आता या ठिकाणी नेम, मग नेम आपण काहीतरी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मोगा जसं नेम घेतलं तसं नेम घेऊया, BMW M5 हे नेम आपण या ठिकाणी काय केलंय, डिफाईन केलं. आता हे नेम डिफाईन केल्यानंतर जस्ट 1 मिनिट स्टोअर करण्यासाठी इक्वल पण लागेल, BMW M5. आता नेम झाल्यानंतर त्याची प्राइस पण डिफाईन करावं लागेल. मग प्राइस डिफाईन करूया या ठिकाणी, प्राइस किंवा मोगाजी घेतली होती 2.1 CR. ओके, ही प्राइस पण घेतली. त्यानंतर त्याची इमेज फॉर्म पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, त्याची इमेज फॉर्म पाहिजे. मग या ठिकाणी तुम्ही इमेज किंवा फोटो असं काहीतरी नेम घेऊ शकता. मग आता फोटो आपल्याकडे पाहिजे, पण तो फोटो, मग आता मला ते ज्या ठिकाणी फोटो सेव्ह आहे ते फोल्डर ऍक्सेस करायचे. फोटो कुठे आहे आपल्याकडे, फोल्डर बघा किती आहे. एकदा सगळे क्लोज करूया. आपल्याकडे बघा जावा स्क्रिप्ट, नोड मॉड्यूल्स, पब्लिक स्क्रिप्ट हे फोल्डर आहे. आपल्याला पब्लिक फोल्डर मध्ये जायचंय. पब्लिक फोल्डर मध्ये असेट नावाचा फोल्डर आहे आणि त्या ठिकाणी ते BMW नावाने एक इमेज आहे, ती आपल्याला ऍक्सेस करायची. मग ऍक्सेस कशी करणार, आपण मल्टिपल टाइम बघितलं हे. ऍक्सेस कशी करणार, ./, त्यानंतर पब्लिक हे नावाचं फोल्डर आहे आपल्याकडे. पब्लिक नावाच्या फोल्डरमध्ये असेट नावाचं फोल्डर आहे आणि असेट नावाच्या फोल्डरमध्ये आपली इमेज आहे. मग इमेजचं नेम काय, BMW M5.png हे आपल्या इमेजचं नेम आहे. एवढं इमेजचं नेम झालंय. सेम आता मला दुसऱ्या ठिकाणी पण पाहिजे. मग सेम या ठिकाणी परत नेम, नेम इक्वल टू, आता या ठिकाणी नेम घेऊया फॉर एक्झाम्पल RR, रोल्स रॉयस. ओके, त्यानंतर त्याची प्राइस डिफाईन करूया. प्राइस घेऊया फॉर एक्झाम्पल 5 CR. ओके, पॉईंट काहीतरी घेऊया 7.8. त्यानंतर त्याचा फोटो पण पाहिजे आपल्याला. फोटो, फोटो मध्ये आपल्याला परत पाथ सेट करावा लागेल. ./, पब्लिक, नंतर असेट्स, स्प्लिंग असेट्स, आणि या ठिकाणी इमेजेस कोणत्या कोणत्या आपल्याला बघू द्या एकदा. AM.AM3 M4, बॅनर BMW M5, फेविकॉन, फॉर्च्युनर, आयफोन, MR, RR, जस्ट वन चेक, कपिल चेक आहे आणि RR ची काय आहे, इमेजेस आहे आपल्याकडे अवेलेबल. मग या ठिकाणी इमेजचं नेम देऊया. इमेजचं नेम मग काय, RR.png. ओके, त्यानंतर थर्ड ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्ट मध्ये पण सेम नेम देऊया. परत नेम, नेम मध्ये फॉर एक्झाम्पल घेऊया आता मर्सिडीज, त्याची प्राइस, प्राइस डिफाईन करूया 3 करोड. त्यानंतर त्याचा फोटो पण पाहिजे आपल्याला, कारचा फोटोसाठी पाथ // पब्लिक /assets /MR.png. ओके, या ठिकाणी आपण एवढं काय केलं, आता जो ॲरे बनवला, ॲरे मध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी राईट केले. एक ॲरे बनवला आणि त्यामध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी राईट केले. आता ते ऑब्जेक्ट राईट केल्यानंतर याला टेबल फॉर्मॅट मध्ये आपल्याला शो करायचंय. आपल्याकडे बॉडी आहे आता, मग या ठिकाणी बॉडी मध्ये मेथड घेऊ, इव्हेंट ऑनलोड मध्ये मेथड घेऊया बॉडी लोड. ओके, आता त्यामध्ये तयार करू एक टेबल.
टेबल आपण या ठिकाणी बुटस्ट्रॅप ऍड केलेली नाहीये. मग टेबलसाठी सिंपल 1-2 प्रॉपर्टीज राईट करूया. बॉर्डर 1 मीन्स ट्रू, म्हणजे बॉर्डर पाहिजे आपल्याला. त्यानंतर विड्थ डिफाईन करूया. विड्थ घेऊया फॉर एक्झाम्पल 600 पिक्सल. त्यानंतर टेबल असेल, टेबलमध्ये काय कोणत्या कोणत्या येतात, टेबल आपण डिवाइड करतो मल्टिपल पार्टमध्ये. मग टेबलमध्ये येणार टी हेड, नंतर टी बॉडी, अशा वेगळ्या मेथड येणार त्या ठिकाणी. आता टी हेड आलंय. आता टी हेड नंतर बघा, आता टी हेड मध्ये काय काय गोष्टी घेऊ शकतो आपण. टी बॉडी आपल्याला डायनेमिकली हे सगळ्या गोष्टी ऍड करायच्या आहे. मग आता सिंपल टी हेड जो आहे, टी हेड मध्ये आपल्याला प्रत्येक कंटेंट मध्ये टी बॉडी असेल, टी हेड असेल, टी फुटर असेल, त्यामध्ये आपल्याला रो असणं गरजेचं आहे. कोणताही कंटेंट रो मध्ये राईट करायचा आहे. मग टेबल रो, आणि टेबल रो मध्ये हेडिंग देऊया. काय दिसलं पाहिजे हेडिंग मध्ये? सगळ्यात अगोदर नेम दिसलं पाहिजे. त्यानंतर त्या कार, जी काय कार आहे त्याचं नेम, त्यानंतर त्याची प्राइस शो केली पाहिजे. आणि थर्ड जो कॉलम आहे, थर्ड कॉलम मध्ये ती कार आपल्याला शो केली पाहिजे, म्हणजे प्रिव्ह्यू. असं या ठिकाणी आपण राईट करायचंय. टी हेड आहे, आता टी बॉडी आहे. आता सिंपल जर एवढाच प्रोग्राम रन केला आपण, तर बघा काय येतंय. एक टेबल सिंपल फॉर्मॅट मध्ये दिसेल आपल्याला. नेम, प्राइस, प्रिव्ह्यू. इथे नेम दिसला पाहिजे, 3 नेम, त्यांची प्राइस, आणि त्या जी काही कार्स आहे त्या कारचे इमेजेस हे आपल्याला डायनॅमिकली ऍड करायचे या ठिकाणी. आता एवढं झालंय. आपण एक फंक्शन राईट केलंय, कोणतं? बॉडी लोड. मग ते फंक्शन या ठिकाणी राईट करूया, जे प्रोडक्ट्स आहे. त्यानंतर या ठिकाणी एक फंक्शन डिफाईन करूया. फंक्शनचं नेम बॉडी लोड, आणि बॉडी लोड मध्ये आता मला एक एक काय करायचंय, व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे. आता एक एक व्हॅल्यू ऍक्सेस केल्यानंतर त्या ठिकाणी बघा, आता याची प्रॉपर्टीज काय असणार आहे? 0, याची 1, लास्टची 2. मग आता मी याला ऍक्सेस करायचंय 2 वेने करू शकतो, एक लूपने आणि एक इटरेटरने. इटरेटरने कसं ऍक्सेस केलं जाणार? इटरेटरने सोपं आहे. जर मला व्हॅल्यूज ऍक्सेस करायचे, म्हणजे सगळं ऍक्सेस करायचे, तर काय यूज करावं लागेल? फॉर ऑफ, आणि त्यांची प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची तर फॉर इन. मग आपण या ठिकाणी राईट करूया फॉर ऑफ. फॉर एक व्हेरिएबल घेऊया व्हॅर, व्हॅरचं नेम पण प्रोडक्ट ठेवूया, प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट्स. व्हॅर प्रोडक्ट्स ऑफ प्रोडक्ट. आता यानंतर एवढ्या लाईनचा मिनिंग आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. काय? प्रोडक्ट्स हा एक ॲरे आहे. त्या ॲरे मधील एक व्हॅल्यू, म्हणजे फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू, फर्स्ट प्रॉपर्टीची व्हॅल्यू येणार आणि कशामध्ये स्टोअर होणार? प्रोडक्टमध्ये. त्यानंतर सेकंड येणार, परत प्रोडक्टमध्ये सेव्ह होणार. थर्डची येणार आणि परत प्रोडक्टमध्ये सेव्ह होणार. आता त्यामध्ये आपल्याला बाकीच्या फंक्शनॅलिटी राईट करायच्या आहे. मग आता प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी न्यायच्या, शो कुठे करायच्या आहे? आता हा टेबल तर आपल्याकडे आलाय. टेबलची जी काही बॉडी आहे त्यामध्ये आपल्याला शो करायचंय. मग टेबल जो काही हेडर आहे त्यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय घ्यावं लागलं? टेबल रो, म्हणजे टेबल रो अगोदर घेणं गरजेचं आहे. मग एक टेबल रो क्रिएट करूया, व्हॅर टीआर. टीआर ऐवजी तुम्ही कोणतंही नेम घेऊ शकता. मग त्या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट. काय क्रिएट करायचंय आपल्याला? टेबल रो. ओके, एक टेबल रो क्रिएट होणार. त्यानंतर त्या टेबल रो मध्ये काय पाहिजे आपल्याला? टेबल डेटा पाहिजे. प्रत्येक टेबल रो मध्ये काय पाहिजे? टेबल डेटा पाहिजे. मग आपल्याला डेटा किती पाहिजे? एक नेम साठी, एक प्राइस साठी आणि एक फोटो साठी. बघा या ठिकाणी आता नेम आहे, नेम साठी काय पाहिजे? टेबल डेटा. प्राइस साठी टेबल डेटा असेल, आणि प्रिव्ह्यू साठी म्हणजे फोटो साठी एक टेबल डेटा असेल. मग ते पण आपण क्रिएट करून घेऊया. व्हॅर टीडी नेम इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट. काय क्रिएट करायचंय? टेबल डेटा. टीडी, टीआर, टीएच मधील डिफरन्स माहिती आहे, टेबल मध्ये आपण चांगल्या प्रकारे बघितलाय. व्हॅर, त्यानंतर टीडी प्राइस. हे टीडी प्राइस, टीडी नेम हे व्हेरिएबल्स आहे. डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट,
परत काय क्रिएट करायचंय TD. हा, टेबल डेटा किती झाले 2, पण आपल्याकडे किती पाहिजे, आपल्याला 3 पाहिजे. मग अजून एक क्रिएट करूया, व्हॅर टेबल प्राइस झालंय, त्यानंतर टेबल फोटो इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट अँड TD. इथपर्यंत डिफाईन केलंय. हा, त्यानंतर आपल्याला ते इनर HTML मध्ये पाहिजे. हा, मग या ठिकाणी नेक्स्ट लाईन या ठिकाणी राईट करूया, TD नेम डॉट इनर HTML इक्वल टू प्रोडक्ट. प्रोडक्ट कोणतं, प्रोडक्ट व्हेरिएबल जो डिक्लेअर केलाय तो, प्रोडक्ट्स नाही, कारण की येणारा प्रत्येक डेटा प्रोडक्ट मध्ये जाणार आहे. हा, मग प्रोडक्ट डॉट नेम, प्रोडक्ट डॉट नेम, नेम झालंय, तसंच प्राइस पण स्टोअर करायची. मग सेम TD प्राइस डॉट इनर HTML इक्वल टू प्रोडक्ट डॉट प्राइस. इकडे कोणतं ऍक्सेस केलं जाते बघा, इथून प्रोडक्ट नेम ऍक्सेस केले जाते, नंतर प्रोडक्ट प्राइस. आता काय ऍक्सेस करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट मध्ये जो फोटो आहे तो ऍक्सेस करायचा आहे. मग प्रोडक्ट मधला जो फोटो आहे तो आपल्याला असं डायरेक्ट ऍक्सेस करता येणार नाहीये. हा, मग आपल्याला त्या ठिकाणी अगोदर तो क्रिएट करावा लागेल. मग या ठिकाणी ते क्रिएट करण्यासाठी एक व्हेरिएबल परत घेऊया, व्हॅर img इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. काय क्रिएट करायचंय, एक इमेज क्रिएट करायची. मग img इमेज एलिमेंट आहे आपला, टॅग आहे, तो टॅग त्या ठिकाणी राईट करायचा आहे. मग त्यानुसार मग ऑपरेशन परफॉर्म करायचे. इमेज डॉट SRC इक्वल टू, हा, SRC मध्ये काय स्टोअर करायचं आहे, आता SRC म्हणजे जो काही पाथ आहे तो कशामध्ये स्टोअर आहे, फोटोमध्ये. मग या ठिकाणी सिंपल वे मध्ये राईट करायचंय, जो ऑब्जेक्ट आहे प्रोडक्ट डॉट फोटो मध्ये जे काही स्टोअर आहे ते कशामध्ये येऊन स्टोअर होणार, SRC मध्ये, म्हणजे त्या पाथ त्या ठिकाणी सेट केला जाणार. त्यानंतर जी काही इमेज आहे त्याला हाईट वेट देऊया. मग हाईट आणि वेट देण्यासाठी img डॉट विड्थ इक्वल टू, विड्थ देऊया फॉर एक्झाम्पल 100 पिक्सल, सॉरी जास्त झालंय, 100 पिक्सल. त्यानंतर img डॉट हाईट इक्वल टू 100 पिक्सल. ओके, इथपर्यंत डिफाईन केलं. त्यानंतर त्याला अपेंड करणं गरजेचं आहे. मग अपेंड काय करायचं, फक्त फोटो, आपल्याला फोटो. हा, मग अपेंड TD फोटो डॉट अपेंड चाइल्ड, आणि काय चाइल्ड कोणता आहे त्याचा, img. ओके, हा, तेवढं झाल्यानंतर आता जे काही गोष्टी आहे त्या कोणाला पास करायच्या, आपल्याला टेबल रोला. हा, मग त्या ठिकाणी tr डॉट अपेंड चाइल्ड मध्ये TD नेम. ओके, त्यानंतर tr डॉट अपेंड चाइल्ड मध्ये TD नेम झालं, नंतर TD प्राइस. TD प्राइस लिहायचंय फक्त आता फोटो, tr डॉट अपेंड चाइल्ड TD फोटो. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला सगळा जो कंटेंट आहे तो कुठे इम्प्लिमेंट करायचा आहे, टेबलच्या बॉडीमध्ये. आपण टेबलच्या बॉडीमध्ये टेबल रो क्रिएट केले, टेबल डेटा क्रिएट केलाय, बट कुठे इम्प्लिमेंट करायचं हे सांगितलं नाही. मग आता ते सगळ्यात लास्टला तो कुठे इम्प्लिमेंट करायचा आहे हे सांगणं पण गरजेचं आहे. मग या ठिकाणी राईट करूया, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर, आणि क्वेरी सिलेक्टर मध्ये काय पास करायचंय, आपल्याला डेटा कुठे इम्प्लिमेंट करायचा आहे, टी बॉडी मध्ये. आणि टी बॉडी मध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे, आणि डेटा घ्यायचा आहे कुठून, आपल्याला टेबल रो कडून. मग अपेंड चाइल्ड, आणि टेबल रो आपण क्रिएट केलंय आणि त्याच्या थ्रू सगळं आपण वर्क केलं. या ठिकाणी बघा, टेबल रो क्रिएट केल्या अगोदर मग ती टेबल रो या ठिकाणी राईट करायची सिंपल वे मध्ये. आणि आता बघूया,
बघा, एक मिनिट, इमेज थोडीशी आपण हे करूया. जास्त झालंय का? इमेजच्या साईज थोड्याशा कमी जास्त आहे, त्याच्यामुळे तो इश्यू होतोय. ठीक आहे, इमेजच्या साईज तशा आहे त्यामुळे नाही एवढी एमटी स्पेस पडणार नाही. आता बघा या ठिकाणी नेम आलंय, प्राइस आणि प्रिव्ह्यू. नेम बघा BMW M5, त्याची प्राइस 2.1 CR. त्यानंतर या ठिकाणी त्याची BMW M5 ची इमेज. त्यानंतर पुढे रॉल्स रॉयस, त्यानंतर त्याची प्राइस 5 CR आणि त्याची इमेज, त्या कारची इमेज. त्यानंतर मर्सिडीज, त्याची प्राइस 3 CR आणि त्या मर्सिडीजची इमेज. हे डायनॅमिकली सगळ्या गोष्टी ऍड झाल्या. आणि राईट क्लिक केलं आणि इन्स्पेक्टवर तुम्ही जर ज्यावेळेस गेला, इन्स्पेक्टवर जाण्याऐवजी तुम्ही राईट क्लिक केलं आणि व्ह्यू पेज सोर्स असं क्लिक केलं. त्या ठिकाणी बघा आपण जसा कंटेंट राईट केलाय, हा हे आपण राईट केलंय का बघा, हे खालचं नाही, हे कोणी जनरेट केलंय, स्वतः ब्राउझरने जनरेट केलंय, ते आपण जनरेट केलेलं नाहीये. आपण फक्त एवढा कंटेंट राईट केलाय आणि तो कंटेंट त्याने ॲज इट इज दाखवलाय आपल्याला, ॲज इट इज, काही चेंज न करता. आणि ते सेम तुम्ही आता राईट क्लिक केलं, इन्स्पेक्टवर क्लिक केलं आणि इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, थोडेस याला खाली घेऊया. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात अगोदर आपण काय क्रिएट केलं होतं, बॉडीमध्ये बॉडी लोड नावाचं फंक्शन क्रिएट केलं. त्यानंतर टेबल टी हेड मध्ये आपण एवढं राईट केलंय, टी हेड मध्ये टी रो, नेम, प्राइस, प्रिव्ह्यू. त्यानंतर टी हेड, टी बॉडी मध्ये आपण काय राईट केलं होतं का, टी बॉडी मध्ये आपण एकही गोष्ट राईट केलेली नाही. परत एकदा कोड मध्ये जाऊन चेक करा, टी बॉडी मध्ये आपण एकही लाईन राईट केलेली नाहीये. बट कोड मध्ये बघा, इथे सॉरी इथे इन्स्पेक्ट मध्ये गेल्यानंतर बघा एक टेबल रो क्रिएट झाली. टेबल रो आपण क्रिएट केली या ठिकाणी कोडमध्ये, या ठिकाणी आपण टेबल रो क्रिएट केली. सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचं काम आपलं काय होतं, टेबल रो क्रिएट करायचंय. टेबल रो क्रिएट केल्यानंतर त्या टेबल रो मध्ये टीडी नेम, त्यानंतर टीडी म्हणजे टेबल डेटा किती पाहिजे आपल्याला, 3 वेळेस पाहिजे. म्हणजे कोणता, या ठिकाणी आपल्या आउटपुटमध्ये फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता टीडी मध्ये, फर्स्ट टीडी मध्ये काय आलंय बघा, नेम आलाय, त्यानंतर सेकंड टीडी मध्ये प्राइस आली आणि थर्ड टीडी मध्ये इमेज टॅग आलाय. आणि त्यामध्ये इमेज बघा, पब्लिक असेट्स बीएम, त्याची जे काही इमेजचं नेम आहे ते नेम, त्यानंतर विड्थ हाईट, पाहिजे तसं विड्थ हाईट त्या ठिकाणी मॅच झालंय. त्यानंतर सेकंड रो परत क्रिएट झाली, त्यामध्ये परत बघा टीडी, परत थर्ड रो या ठिकाणी क्रिएट झाली, थर्ड रो मध्ये टीडी टीडी आणि त्यानंतर लास्टला परत इमेज. सगळ्यात लास्टला हे आपल्या याने कोड जनरेट केलाय ब्राउझरने. मग आता त्याचा ड्राय रन चालतोय कसा, परत एकदा आपण ड्राय रन, हे तर माहिती आहे सगळ्यांना, नेम, प्राइस, प्रिव्ह्यू कसं येतं. मग नेम BMW M5, त्याची प्राइस आणि इमेज ही कशी शो झाली हे आपण एकदा बघूया. एक एक टेबल डेटा क्रिएट केला अगोदर, हा एक टेबल डेटा, हा एक टेबल डेटा आणि हा एक टेबल डेटा. आणि त्या टेबल डेटामध्ये मग व्हॅल्यूज इम्प्लिमेंट करण्यात आल्या. या ठिकाणी नेम, या ठिकाणी प्राइस, या ठिकाणी फोटोज, हे नंतर इम्प्लिमेंट करण्यात आलं. मग त्याचा आपण या ठिकाणी थोडासा एक ड्राय रन बघूया सिंपल फॉर्मॅटमध्ये. या ठिकाणी बघा, सगळ्यात अगोदर एक ॲरे क्रिएट करण्यात आला आणि त्या ॲरे क्रिएट केल्यानंतर त्या ॲरेचा ऑब्जेक्ट बनवले, मल्टिपल ऑब्जेक्ट बनवले. आणि ऑब्जेक्टमध्ये मी मल्टिपल व्हॅल्यूज ठेवू शकतो, त्यामध्ये काही इश्यू नाहीये. बट तो कन्सेप्ट काय असला पाहिजे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. मग त्या ठिकाणी नंतर आपण एक फंक्शन घेतलं, फंक्शन बॉडी लोड. त्यामध्ये बघा एक इटरेटर घेतलं, फॉर ऑफ व्हेअर प्रोडक्ट्स ऑफ प्रोडक्ट्स. सगळ्यात अगोदर प्रोडक्ट मधील हे ज्या काही गोष्टी आहे ह्या कुठे आल्या, या प्रोडक्ट मध्ये. या प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर आपण एक काय क्रिएट केलं, टेबल रो क्रिएट केली एम्प्टी, त्यामध्ये कोणताही डेटा नाही असं कन्सिडर करा. एक टेबल रो क्रिएट केली. त्यानंतर दुसरं काय जनरेट केलं, दुसरं टेबल डेटा जनरेट केला, किती, 3. म्हणजे या ठिकाणी आउटपुट दिसतंय, म्हणजे या ठिकाणी एक टेबल रो अगोदर जनरेट करण्यात आली. त्यानंतर त्यामध्ये एक टेबल डेटा, हा एक टेबल डेटा आणि हा एक टेबल डेटा, एवढ्या 3 लाईनने, या 3 लाईनने 3 टेबल डेटा काय करण्यात आला, क्रिएट करण्यात आला, एवढ्या 3 लाईनने.
जस्ट पण काय होतंय बघा तुला. हा, एवढ्या यांनी काय झालंय, फर्स्टने टेबल रो, त्यानंतर हे सेकंड, थर्ड आणि फोर्थ यांनी काय झालंय टेबल डेटा, आणि त्या प्रत्येक टेबल डेटाला आपण नेम दिलंय स्पेसिफिक, टीडी नेम, टीडी प्राइस, टीडी फोटो. म्हणजे आपल्याला खाली व्हॅल्यू देण्यासाठी सोपं जाण्यासाठी, म्हणजे टेबल नेमने क्रिएट झालं, टीडी नेमने, टीडी प्राइसनेही क्रिएट झालं, टीडी फोटोनेही क्रिएट झालं. त्यानंतर पुढे अजून आपण एकाच व्हॅल्यूचं बघतोय, त्यामधील एका ऑब्जेक्टचं, ॲरे मधील एका ऑब्जेक्टचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय झालंय, टीडी नेम डॉट इनर एचटीएमएल प्रोडक्ट डॉट नेम. प्रोडक्ट मध्ये जे काही नेम आहे, प्रोडक्ट मध्ये नेम काय बघा, फर्स्ट नेम काय BMW M5, ते कोणाला देण्यात आलं, इनर एचटीएमएल थ्रू कोणाला देण्यात आलं, टीडी नेमला ते नेम पास करण्यात आलं. त्यानंतर सेम तीच प्राइस, जे काय प्रोडक्ट मध्ये प्राइस आहे फर्स्ट ऑब्जेक्टची, ती प्राइस टीडी प्राइसला सेंड करण्यात आली. त्यानंतर आता इमेज डायरेक्ट सेंड करू शकत नाही, मग आपण एक इमेज जनरेट केली. त्यानंतर त्या इमेजला जो व्हेरिएबल घेतला img.src, एसआरसी बघा या फोटोमध्ये आपण पाथ सेव्ह केलाय बघा ऑब्जेक्टमध्ये, या फोटोमध्ये काय स्टोअर केलाय, पाथ. तो पाथ कोणाला देण्यात आला, कुठे गेलाय तो पाथ, एसआरसी ला देण्यात आला. त्यानंतर पुढे त्याला विड्थ देण्यात आली, त्याला हाईट देण्यात आली, आणि ती अपेंड करण्यात आली. जी काही इमेज आहे ती अपेंड कोणा करण्यात आली, टीडी फोटोसाठी. जसं या ठिकाणी बघा, नेम हे टीडी नेमला देण्यात आलं, प्राइस ही टीडी प्राइसला देण्यात आली. सेम तसंच जी काही इमेज आहे ती कोणाला पास करण्यात आली, टीडी फोटोला. त्यानंतर या तिन्ही गोष्टी नेम, प्राइस, फोटो टेबल रो मध्ये जनरेट झालंय, आणि त्यानंतर ऑल कंटेंट टेबल रो मधील, एका टेबल रो मधील ऑल कंटेंट कुठे इम्प्लिमेंट करण्यात आला, टेबल बॉडी मध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपण रन केल्यानंतर, त्यावेळेस रन केलं आणि इन्स्पेक्ट वर गेल्यानंतर, आता फर्स्ट ड्राय रन झालाय फक्त एका रोचा ड्राय रन झाल्यानंतर या ठिकाणी बघा, ही फर्स्ट जी टेबल रो आहे ही एवढीच जनरेट करण्यात आली, एवढी टेबल रो, ही जी टेबल रो दिसते ना, एवढीच जनरेट करण्यात आली. आणि त्यामध्ये फर्स्ट टीडी मध्ये हे, सेकंड टीडी मध्ये हे, आणि त्या टीडी मध्ये परत हे बघा, ही इमेज. तेवढं हे फर्स्ट कशाने झालं, त्या फर्स्ट रोने. त्यानंतर सेम सेकंड रोचा ड्राय रन आणि थर्ड रोचा ड्राय रन सेम, त्यामध्ये काही चेंजेस नाही. म्हणजे असे डायनेमिकली त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, व्हॅल्यूज ऍड केल्या. आता डायनेमिकली व्हॅल्यू ऍड केल्यानंतर काय झालंय बघा, आपला जो कन्सेप्ट किंवा जो टॉपिक होता कोणता, एरे ऑफ ऑब्जेक्ट, तो आपण थोडासा अचीव्ह केलाय. पण आपला जो काही कंटेंट होता किंवा जी काही इन्फॉर्मेशन होती ती खूप मोठी होती असं नाही. इन्फॉर्मेशन मध्ये आपण तीनच गोष्टी घेतल्या, कोणत्या, यामध्ये दिसेल या ठिकाणी बघा, क्लोज करतो एकदा, नेम, प्राइस आणि प्रिव्ह्यू, आणि त्यामध्ये फक्त 2-3 कारचं नेम, प्राइस आणि फोटो आपण या ठिकाणी घेतले. बट हेच जर कंटेंट आपण या ठिकाणी जाऊन बघितला, या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, इमेजेस पण आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. अशा कॉम्प्लिकेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा प्रोडक्ट्स आहे, ते कसे जेसन मध्ये स्टोअर केले जातात हे आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप केलं जाईल. ओके, गुड नाईट गाईज.